हॅलो नमस्कार, मी निरंजन मेढेकर आणि आज एका खास निमित्ताने तुम्हाला भेटायला आलेलो आहे. व्ही फॉर व्हजायना या आपल्या पॉडकास्टचा 75 एपिसोडचा माइलस्टोन आपण नुकताच क्रॉस केलेला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही नव्या उमेदीने नवीन एपिसोड्स प्लॅन करतोय. सो आपल्यासोबत अर्थातच डॉक्टर निलिमा देशपांडे पण आहेत, स्टार ऑफ दिस पॉडकास्ट. सो वेलकम मॅम. यू आर ऑल्सो अ स्टार. विदाउट यू दिस पॉडकास्ट इज नॉट पॉसिबल. तुमच्या इनिशिएटिव्ह आणि डायनॅमिक प्रेझेंटेशनच्या शिवाय हा पॉडकास्ट घडलाच नसता हे म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. सो पहिलाच प्रश्न मॅडम, की आपण मागच्या मार्चमध्ये सुरू केला पॉडकास्ट, 75 एपिसोड झालेले आहेत आणि मला आठवतं की गुढीपाडव्याचा उत्तम दिवस होता तो. तर काय कारण आहे म्हणजे व्ही फॉर व्हजायना हा पॉडकास्ट आपण का सुरू केला? ॲक्च्युली ह्या पॉडकास्टचं ऑरिजिन केम फ्रॉम यू. स्टोरीटेलच्या सेक्सवर बोल बिंदासच्या पॉडकास्टच्या अपिअरन्स नंतर आपलं कॉन्व्हर्सेशन चालू होते की आता असे पेशंट्स खूप असतात, मग त्यांना प्रॉब्लेम्स पण तसे असतात. आणि मध्ये मध्ये मी इंग्लिशमध्ये फेसबुकवरती बरेच प्रोग्राम्स केले होते इतर इंटरव्ह्यूअर्सच्या बरोबर. मग त्याच्यानंतर विचार असा झाला की एक डिजिटल कलेक्शन असावं अशा टॉपिक्सचं, जे आपण पेशंट्सना रेफर करू शकतो किंवा सांगू शकतो तुम्ही हा जाऊन पॉडकास्ट ऐका, हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही ऐका, किंवा हे मटेरियल असं कलेक्शन फॉर्ममध्ये आहे ते तुम्ही रेफरन्स करू शकता. आणि ॲक्च्युली हा पॉडकास्ट इनिशियली मी इंग्लिशमध्ये सुरू केला होता. राईट. पण मग नंतर जे पेशंट क्लिनिकला यायला लागले त्याच्यावरनं लक्षात आलं की ॲक्च्युली मराठी ऑडियन्स जास्त आहे आणि एका दृष्टीने असं काही मिनिंगच नव्हतं कुठेतरी फॉरेन ऑडियन्ससाठी हे पॉडकास्ट करायचं, किंवा जे प्रत्यक्ष माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट्स येत आहेत त्यांना इग्नोर करून बाहेरच्या लोकांसाठी कुठे पॉडकास्ट करायचा. म्हणून त्या दृष्टीने सुद्धा हा मराठी पॉडकास्ट जास्त सुटेबल वाटतं, म्हणून तेच टॉपिक्स आपण परत मराठीत घेतले होते. यू रिमेंबर स्टोरीटेल? नो, यू हाऊ डिड यू कम टू स्टोरीटेल? स्टोरीटेल तुमचं कसं सुरू झालं? मी ॲक्च्युली रायटर म्हणून सुरुवात केलेलं स्टोरीटेलमध्ये. माझे 2-3 नॉवेल्स आहेत स्टोरीटेलवर, सिरियल किलर, सायको किलर. सो ते रायटिंग करताना रायटिंग पण नाही तरी ब्रेक पण पाहिजे होता. आणि तेव्हा त्यांच्याकडनं असं प्रपोजल आलेलं की पॉडकास्ट नवीन आम्ही सुरू करतोय, तुमच्याकडे जर काही कॉन्सेप्ट्स असतील तर तुम्ही द्या की कुठल्या टॉपिक्सवर करता येतील. तर त्यात मी ब्रॉडली सेक्शुअल हेल्थ हा एक विषय दिलेला. सेक्शुअल हेल्थ काय, रायटरचा आणि सेक्शुअल हेल्थचा संबंध कसा काय आला? माझं तरी काय ऑब्व्हियस आहे, मी गायनेकॉलॉजिस्ट होते. वाय सेक्शुअल हेल्थ फॉर यू? ते मला काय म्हणू, क्युरिओसिटी या विषयाबद्दल होतीच जी बट ऑब्व्हियस सगळ्यांनाच असते. तर मला असं जाणवलं की आज आपण म्हणतो की आपण 21st सेंचुरीमध्ये आहे, 21व्या शतकात आहे, पण तरी हा एक असा टॉपिक आहे की तो निघाला की सगळे चिडीचूप होतात, त्यावर बोलायचं नाही, काही नाही, आणि तो खूपच सिक्रेटिव्ह असा टॉपिक आहे. तर मला असं झालं की, आणि कोइन्सिडेंटली त्याच वेळेला मी कर्वेंच्या जीवनावरचं एक नाटक आलेलं मराठीत, समाज स्वास्थ्य नावाचं, तर ते मी बघितलेलं आणि त्याचा इम्पॅक्ट खूप झालेला की 100 वर्षांपूर्वी त्यांनी, आपण विचारही करू शकत नाही की तेव्हा या विषयावर बोलणं लिहिणं किती अवघड असेल. तर तेव्हा ते समाज स्वास्थ्य नावाचे मासिक चालवायचे, ज्याच्यावरनं त्यांच्यावर खटले दाखल झाले आणि त्यांच्यावर दगडफेक वगैरे पण झाली. तर एवढ्या ॲडव्हर्सरी ह्याच्यातनं ते आलेले आहेत. सो ही आपली परंपरा आहे मराठी असण्याची. तर मग आजच्या युगात तर या विषयावर बोलायला काहीच बंदी पण नाही आहे आणि फक्त संकोचामुळेच आपण बोलत नाही. तर याच्याबद्दल काही चांगलं थॉटफुल डिस्कशन करता येईल का, की जे शास्त्रीय पद्धतीने असेल, की ज्यात कुठं सेन्सेशनलिझम नसेल? येस, तो एक मोठा काय बरं, एक डिस्गस्ट फॅक्टर असतो. जे सर्वसाधारण पॉप्युलेशन असतं किंवा लोक असतात, ते जरी लपून छपून पॉर्न बघत असले तरी सोसायटीमध्ये त्यांना, अरे आपण काहीतरी सेक्सबद्दल करतोय म्हणजे काहीतरी घाणेरडं करतोय, असं जे इमेज आहे सेक्सबद्दल बोलण्याबद्दल, हे मोडणं खूप महत्त्वाचं होतं. अगदीच. तुम्हाला मला विचारायचं आहे की हल्ली यूट्यूबवर जर बघितलं तर सेक्स कोच, सेक्स थेरपिस्ट पण खूप आहेत. तर नेमकं ओळखायचं कसं? म्हणजे आपण तुमच्याबद्दलच मी विचारतो की तुमची नेमकी अकॅडमिक बॅकग्राऊंड काय आहे की तुम्ही स्वतःला सेक्स थेरपिस्ट म्हणू शकता? म्हणजे तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट तर आहात, पण सेक्स थेरपिस्ट आहात याच्या मागचं काय तुम्ही सांगाल? लाईक यू, ते क्युरिओसिटीने ॲक्च्युली सुरू झालं होतं की माझी आई पण गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि तिचा इंटरेस्ट, ती इंग्लंडमध्ये काम करत असताना तिने एक ट्रेनिंग कोर्स केला होता मास्टर्स अँड जॉन्सन्सच्या प्रोग्रामबद्दल, आणि तेव्हा तिचं इनिशिएशन होतं की मला एक PhD करायची होती ह्युमन सेक्शुअलिटीबद्दल. अनफॉर्च्युनेटली तेव्हा
माझे वडील खूप सिनियर आर्मी ऑफिसर आहेत. ती पण तिथे इंग्लंडला वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये काम करत होती. मग माझ्या बहिणीचा जन्म झाला. या सगळ्या फॅमिली कन्स्ट्रेंट्समुळे तिला तिचं ॲम्बिशन पूर्ण करता आलं नाही. ती जेव्हा परत पुण्यात येऊन सेटल झाली आणि मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती OB-GYNमध्ये, तेव्हा माझं पहिलं एक्सपोजर झालं होतं मास्टर्स अँड जॉन्सन्सच्या सेक्स थेरपीच्या प्रिन्सिपल्सबद्दल. तो एक ॲक्च्युली ही एक खूप डिफिकल्ट गोष्ट अशी पण आहे की आज मेडिकल एज्युकेशनमध्ये सेक्शुअल मेडिसिनबद्दल काही शिकवलं जात नाही. त्यामुळे मोठी अडचण आहे, कारण की सगळ्याच डॉक्टर्सना सेक्शुअल मेडिसिनबद्दल माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल पेशंट्सना प्रॉब्लेम्स असतात आणि ते आपल्याला विचारणं, त्या सब्जेक्टबद्दल बोलणं खूप गरजेचं असतं, हे माहिती नसतं. तर इंग्लंडला कसं आहे की जसं आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत तर तिथे पण आहेत. तिथे पण संकोच आहे. तिथे पण पटकन डिस्कशन ओपन होत नाही किंवा डायलॉग होत नाही सेक्सच्या बद्दल. हे तिथेही तितकंच खरं जितकं आपल्याकडे आहे. पण तिथे ॲटलिस्ट ऑर्गनायझेशन्स एस्टॅब्लिश्ड आहेत जे सेक्स आणि रिलेशनशिप्सबद्दल, कॉन्ट्रासेप्शनबद्दल, यंग लोकांच्या सेक्शुअल हेल्थबद्दल, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सबद्दल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स अँड फॅमिली थेरपी अशा गोष्टींच्याबद्दल बोलणारे ऑर्गनायझेशन्स आहेत आणि ते ट्रेनिंग कोर्सेस करतात. त्यामुळे तिथे माझं ट्रेनिंग झालं. माझं बेसिक ट्रेनिंग ऑब्स्टेट्रिक्स गायनेकॉलॉजी, युरोगायनेकॉलॉजी, पेल्विक फ्लोअर हेल्थ ह्याच्यामधनं होऊन मग सेक्शुअल मेडिसिनमध्ये झालेलं आहे. तर सेक्शुअल मेडिसिन आणि सायकोसेक्शुअल थेरपी हे कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या बॅकग्राऊंडमध्ये मी केलं होतं, कारण की माझी आवड त्या स्ट्रक्चरला होती की मला एक अशी सिस्टम पाहिजे की आपण जेव्हा पेशंट्सना ट्रीट करतो त्याचं गोल क्लिअर आहे, त्याचं पाथ क्लिअर आहे. असं उगीच बसलंय आणि दिवसेंदिवस गप्पा मारतोय अशी थेरपी मला शिकायची नव्हती. मला अशी थेरपी पाहिजे होती की आपल्यासमोर पेशंट आला की हां, हे त्याचं निदान आहे, हे त्याचं कॉज आहे, हे कॉजचं ट्रीटमेंट आहे आणि त्याचा पाथवे असा आहे. हे 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 स्टेप बाय स्टेप केलं की असा आउटकम असतो आणि इतके म्हणजे त्याच्यामध्ये ठोस डेटा असतो आपल्याकडे की ह्या ट्रीटमेंट पाथला फॉलो केलं की हे आउटकम्स येतात किंवा सक्सेस मिळतं. तर म्हणून मी ती ट्रेनिंग पाथ फॉलो केली आणि त्यामुळे तिथे जे कॉन्फरन्सेस वगैरे व्हायचे, तिथे जे क्लिनिशियन्स होते आणि तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की केवढा मोठा ह्या सब्जेक्टचा स्कोप आहे. किती वेगवेगळे मेडिकल स्पेशालिटीज ह्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. कारण की असा आपल्या लाईफचा एकही भाग नाही आहे जो सेक्शुअल हेल्थशी आणि रिलेशनशिपशी अफेक्टेड नाही आहे. You must have found even in your literature, Sadiq, whether you are writing about crime, whether you are writing about food, whether you are writing about relationships, everything can be connected to sex. What do you see? What do you think? अगदीच म्हणजे पॉडकास्ट सुरू करायच्या आधी किंवा या विषयात काम सुरू करण्याच्या आधी मलाही तोच थॉट होता की सेक्स इज ओनली रिलेटेड टू इंटरकोर्स किंवा पेनिट्रेटिव्ह सेक्स. पण हे असं नाही आहे. म्हणजे लैंगिक आरोग्य ही पण टर्म खूप मोठी आहे. तुम्ही म्हटलं तसं त्याचा स्कोप खूप मोठा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या पॉडकास्टमध्ये हे जाणवतं आहे की प्रत्येक इश्यू जो आहे सायकोसेक्शुअल तर तो कुठेतरी सेक्सशी रिलेटेड येतोच आहे. म्हणजे परत फिरून आपण तो येतो आणि ते डिस्कशन आपलं खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. हेच आहे की शेवटी जे लोक आपल्या ऑडियन्समध्ये डिजिटल मार्केटिंग करतात किंवा फायनान्समध्ये करतात ते सगळे ह्या 3 टॉपिक्सवरच येतो ना आपण. हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप्स, आणि तिन्ही गोष्टींसाठी सेक्स महत्वाचं आहे. कुठलीच गोष्ट कॅनॉट बी डन विदाउट ग्रेट relationships, great sex, great sexual relationship creates good relationships. If you're satisfied in your relationships at home and work relationships, then तुमचं वर्क प्रोडक्टिव्ह होते. जर तुमचं वर्क प्रोडक्टिव्ह असलं तर तुमची वेल्थ प्रोडक्टिव्ह आहे. आणि सगळ्यात मोठं कारण रिलेशनशिप अपसेटसाठी जर रिसर्चमध्ये बघितलं तर फायनान्शियल अपसेट आहे. अगदीच खरं आहे. म्हणजे फायनान्शियल स्ट्रेसमुळे रिलेशनशिप बिनसतात. येस. सो हे खूप मोठं हे आहे. आणि हेल्थ नसली, तुमची ओव्हरऑल हेल्थ नसली तर तुम्ही सेक्सचा विचारच करू शकत नाही. इफ यू आर स्ट्रगलिंग, रोजच्या आयुष्यात जगायला तुम्ही स्ट्रगल करत आहात, आज श्वास घेता येत नाही, आज पायच दुखते, कंबर दुखते, आज माझे डायबिटीजचं औषध चुकलं, माझं बीपीचा चक्कर येते, तर कुठे तो व्यक्ती सेक्सच्या बद्दल विचार करणार आहे? इनफॅक्ट मी एका रिसेंट पेशंटवरनं सांगेन की ज्या वेळेला कुठल्या व्यक्तीमध्ये सेक्स रिलेटेड उत्सुकता येते, कुतूहल येते, वी आर नॉट टॉकिंग अबाउट ॲडिक्शन्स, बट दॅट क्युरिओसिटी ऑर डिझायर मीन्स यू आर अलाइव्ह.
मीन्स यू आर एक्झिस्टिंग. बाकी काही का तुमच्या लाईफमध्ये होत असलं, जर तुमची ह्याच्याबद्दलची क्युरिओसिटी जागृत होती, हे तुमच्या लक्षात आलं, ह्याचाच अर्थ की तुम्ही जिवंत आहात आणि व्हायब्रंट आहात. अगदीच. हे आपल्याला अनेक आपले लिस्नर्स विचारत असतात कमेंट्समध्ये की तुम्ही व्हिडिओद्वारे का नाही आहे, तुम्ही ऑडिओज पॉडकास्ट का करता. तर इथे मला सगळ्या आपल्या लिस्नर्सला सांगायचं आहे की या टॉपिकबद्दल अजूनही संकोच आहे, आपण जसं सुरुवातीला म्हणलो तसं. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की ऑडिओ हे मीडियम जास्ती कम्फर्टेबल आहे, प्रत्येक लिस्नरला त्यांच्या सोयीनी आणि इतर कामं करताना किंवा प्रायव्हसीमध्ये त्यांना हे टॉपिक्स ऐकायला जास्ती आवडतील इन्स्टेड ऑफ यूट्यूबवर बघण्यापेक्षा. सो त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून ऑडिओला स्टिक राहिलो आहे. असं काही आमचा नियम नाही की आम्ही ऑडिओच करणार आहोत कायम. सो असे आधनमधनं आम्ही तुम्हाला भेटायला नक्की येत जाऊ. ही पण थोडीशी भीती होती ना की आपण व्हिडिओ पॉडकास्ट करतो म्हणजे लोकांना म्हटलं हे काय डेमॉन्स्ट्रेट वगैरे करून दाखवणार आहेत का काय. तसं काही नाही आहे. आणि आमचे चेहरे असे काय, आपण काही खूप ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस नाही होत की आपले चेहरे बघून खूप काय वेगळं काहीतरी कळणार आहे. थोडंफार एक्सप्रेशननी आपण कम्युनिकेट करतो, पण ते आवाजानेही करता येतं. तेवढे आय थिंक बोथ ऑफ अस आर कम्फर्टेबल टॉकिंग अबाउट सेक्स, बिकॉज असं एक म्हण आहे, इफ यू कॅन टॉक अबाउट सेक्स यू कॅन टॉक अबाउट एनिथिंग. आणि हे ॲक्च्युली प्रूव्ह पण झाले. जितक्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती इन्व्हिटेशन्स मिळतात बोलायला, फॉर यू ऑल्सो यू हॅव रिअलाइज दॅट writing, presenting, talking to people, when you can talk about sex, your confidence level is completely different, very different. अगदीच. सो इथं आपण लिस्नर्सने सजेस्ट करूया की आता आम्ही नवीन टॉपिक्स घेऊन येतो आहे. 75 एपिसोड झालेले आहेत आपले. सो तुम्ही पण टॉपिक आम्हाला सजेस्ट करू शकता. या एपिसोडच्या कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता की आणखी कुठल्या टॉपिक्सवर आम्ही असंच फ्रीली मोकळेपणी बोललं पाहिजे. सो तसा आपण हा पॉडकास्ट पुढे घेऊन जाऊया. बट यू ऑल्सो हॅड एक्सपिरियन्सेस इन स्कूल. तुमच्या मुलाच्या स्कूलच्या बद्दल तो एक एक्सपिरियन्स सांगणं महत्त्वाचं आहे. आय थिंक की ऑडियन्सला कळलं पाहिजे की यंग एजपासनं पेरेंट्सनी सेक्सबद्दल बोलणं किंवा त्याच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सबद्दल डिस्कशनसाठी ओपन राहणं का महत्त्वाचं आहे. अँड हाऊ इट अकर्ड टू यू की हे काय एवढं इम्पॉर्टंट काय आहे आणि ते डिस्कशन ओपन करणं का महत्त्वाचं आहे. हाऊ डिड यू कम टू रिअलाइज दॅट. म्हणजे मुलांना लहान वयापासून प्रश्न पडतात आणि प्रश्न पडणं हे साहजिक आहे. म्हणजे बाकी कुठल्याही विषयाबद्दल पडले प्रश्न तर आपण अगदी उत्सुक असतो, ॲज अ पॅरेंट, पालक म्हणून आपण उत्सुक असतो त्याला उत्तर द्यायला. पण याविषयी जरा दूरवरनं जरी काही असा अंदाज आला की यावर येणार आहे ते, की आपण लगेच टाळायला लागतो. तर हे टाळणं हे उपयोगाचं नाही हे जाणवलं. कारण आज आपण बघतोय की म्हणजे बदलापूरची केस रिसेंट आहे की सेक्शुअल ॲब्यूज चिल्ड्रन अगेन्स्ट होण्याचं प्रमाणही खूप जास्ती वाढतं आहे. तर त्याच्यामुळे त्यांना आपण एकत्र येऊन पालक म्हणून काही त्यांना माहिती देऊ शकतो का. आणि जर ते नॉलेज सगळं आपल्याकडे जर नाही आहे, कारण आपली मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे, तर मग कुठल्या एक्सपर्टच्या साह्याने आपण ते करू शकतो का. म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये म्हणजे 4थीच्या वर्गासाठी, 4थी आणि 5वीच्या वर्गांसाठी मी तुम्हालाच इन्व्हाइट केलेलं तेव्हा. आणि मुलांकडनं काय प्रश्न येत आहेत हे प्रत्येक आम्ही आईबाबांना विचारलेलं आणि ते सगळे प्रश्न घेऊन आपण त्याच्यावर चर्चा केलेली. मला वाटतं की ते खूप हेल्दी डिस्कशन झालेलं. सो असे इनिशिएटिव्स सगळ्या शाळांनी, पालकांनी, म्हणजे फक्त ही शाळांची जबाबदारी नाही आहे. आपण जेव्हा म्हणतो की लैंगिकता शिक्षण किंवा सेक्शुअलिटी एज्युकेशन हे दिलं पाहिजे, ही फक्त सरकारची किंवा शाळांची नाही आहे जबाबदारी, ही प्रत्येक पालकाची पण तितकीच जबाबदारी आहे. ॲब्सोल्युटली. आणि आय थिंक की कुठल्याही गव्हर्नमेंटला तेव्हाच परमिशन मिळते असं काही पब्लिकली करायची जेव्हा त्यांच्या पॉप्युलेशनकडनं डिमांड येतं. मग जेव्हा पालकच इतका संकोच करतात, नको बाबा आम्हाला असं नको आहे, तसं नको आहे, असं जर त्यांनी म्हणलं तर मग गव्हर्नमेंट कसं इन्सिस्ट करणार की नाही 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 तुमच्या मुलांना आम्हाला सेक्सच्याबद्दल शिकवायचंच आहे. तर हे जे इन्क्विजिटिव्हनेस आणि डिमांड आहे, हे पेरेंट्स जोपर्यंत स्वतःमध्ये कम्फर्टेबल होत नाहीत, एकमेकांशी कम्फर्टेबल होत नाहीत बोलण्यात, तोपर्यंत ते डिमांड नाही करू शकत की स्कूलनी त्यांना सपोर्ट करावं किंवा स्टुडंट्सना सपोर्ट करावं. आणि त्याच्यामध्ये बाउंड्रीज टाकणं, त्या क्वेरीजला कसं आन्सर करणं, ह्याचा कॉन्फिडन्स मिळवणं, ह्याची पण ट्रेनिंगची गरज असते. शेवटी ते बोलणं एक स्किल आहे. ते स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रॅक्टिस लागते म्हणजे त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. लाईक आपण कसे क्वेश्चन आन्सर्स करतो तसं ॲक्च्युली पेरेंट्सचे इंडिव्हिज्युअल ग्रुप्स पण असणं तितकंच महत्त्वाचं आहे. लाईक तुम्ही एका पेरेंट्स ग्रुपचे पार्ट आहात जिथे बिकॉज यू आर टॉकिंग ओपनली अबाउट दिस, बिकॉज यू हॅव डन दिस पॉडकास्ट, दॅट ती जी कंपनी आहे तुमच्या बरोबरची ते कम्फर्टेबल फील करतात. कारण की
यू डोंट कम अक्रॉस एज बिंग जज, हो मी काय सेक्सबद्दल कसं बोलणार, असं असं तुमच्या चेहऱ्यावरती कधीच नसतं ना एक्सप्रेशन. कोणी प्रश्न विचारला तर खूप ओपनली, इझिली, सहजपणे तुम्ही उत्तर देता. तर ती कम्फर्ट लेवल प्रत्येक ग्रुपमध्ये असावी कोणातरीकडे, असं असं आय होप की आपल्या पॉडकास्टमधनं किंवा आपल्या डायलॉगमधनं अजून पण लोकांना वाटेल की हो आपल्याला पण इतकं सहजपणे बोलता आलं पाहिजे. राईट. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणलात की इफ यू कॅन टॉक अबाउट सेक्स, यू कॅन टॉक अबाउट एनिथिंग. सो वी विल कंटिन्यू टॉकिंग अबाउट दिस टॉपिक, अबाउट दिस सो कॉल्ड टॅबू टॉपिक. टॅबू टॉपिक्स, मेनी टॉपिक्स. अजून अशा कधी कधी कमेंट्स येतात की तुम्ही इंग्लिश वर्ड्स खूप वापरता मॅडम. तर बोलताना तुम्ही इंग्लिश शब्द खूप वापरता, तर काय कारण आहे त्याच्या मागे? ॲक्च्युली माझं एज्युकेशन सगळं इंग्लिशमध्येच झालं. म्हणजे दिल्लीला पण असताना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते. मग पुण्यामध्ये खूप कमी वेळासाठी मी हचिंग्स हायस्कूलला होते, ते पण इंग्लिश मिडियमच होतं. मग इंग्लंडला पण सगळं एज्युकेशन झालं, मेडिकलचं एज्युकेशन पण इंग्लिश. आय गेस तुमच्या बाबांची बॅकग्राऊंड पण एअरफोर्सची होती त्याच्यामुळे. आर्मी ऑफिसर आहेत ते. ओके, आर्मी. तर दिल्लीला जास्त करून पोस्टिंग होती डॅडींची, आणि मग ते बालासोर ओरिसामध्ये होते, काही वेळ पुण्यात होते, मग इंग्लंडला होतो आम्ही. तर तिथे बेसिक स्कूलिंग पण इंग्लिशमध्ये झालेलं आहे, मग मेडिकल एज्युकेशन पण इंग्लिशमध्ये आहे. मग मेडिसिन झाल्यानंतर पण मी 16 वर्ष इंग्लंडला होते. त्यामुळे माझं मराठी बोलायचं जे ट्रेनिंग आहे ते माझ्या इंटर्नशिपमध्ये श्रीरामपूरला झालं होतं. 6 महिन्याची इंटर्नशिप श्रीरामपूरला होती, तेव्हा मी पहिल्यांदा पेशंट्सची मराठी बोलायला शिकले. आणि मग इकडे आल्यानंतर नाशिकला काही वेळ होते, तेव्हा बोलायला शिकले. तेव्हा मी स्वतःला मराठीमध्ये लिहायला पण शिकवलं. बट खूप पेनफुल प्रोसेस होती ती मराठी लिहिणं, आणि म्हणजे बोली मराठी लिहिणं. जरी आम्ही घरी मराठी बोलत असलो तरी हे कॉम्प्लिकेटेड अकॅडमिक मराठी कधी मी शिकले नाही आहे. त्यामुळे त्याचे जे काही शब्द आहेत सेक्शुअल मेडिसिनमधले किंवा मेडिकल प्रॅक्टिसमधले, ते स्पॉन्टेनियसली इंग्लिशमध्ये येतात. त्याचं ट्रान्सलेशन मराठीमधलं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की ते सर्वसाधारण लोकांना एनिवे समजत नाही. आता शिश्निका हा शब्द इतका कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यापेक्षा क्लिटरिस हा शब्द इझिली समजला जातो. अराउझल म्हणजे उत्तेजित होणं, कशाबद्दल कोण उत्तेजित होते त्यापेक्षा मग अराउझल, सेक्शुअल अराउझल हे समजतं, लुब्रिकेशन समजतं. पण मला हे पण चांगलं वाटतं की जरी तुमची बॅकग्राऊंड इंग्लिश मिडियमची म्हणू किंवा तुम्ही कामानिमित्त, शिक्षणानिमित्त जरी परदेशी किंवा बाहेरच्या शहरांमध्ये राहिलेला असलात, तर तुम्हाला आज वाटतंय जेन्युइनली की मराठीत हा पॉडकास्ट करायला पाहिजे आपण. येस, आय थिंक येस. आणि ह्याचं जे म्हणजे एस्पेशली आपल्या लिसनर्सना हे आवडतं की हे जे टॉपिक्स आहेत हे असे कंपार्टमेंटलाइज्ड मुद्दामून आपण घेतलेले आहेत, आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आपण मुद्दामून घेतलेले आहेत की तो टॉपिक तुम्ही सर्च केला मराठीत किंवा इंग्लिशमध्ये जरी सर्च केला तरी तो टॉपिक तुम्हाला लगेच सापडतो, आणि त्याच्याशी रिलेटेड जे जे क्वेश्चन्स असतील त्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतात. आपण जेव्हा जेव्हा नवीन पॉडकास्ट करतो आपण प्रिव्हियस पॉडकास्टचं पण रेफरन्स देतो त्याच्यासाठी. एक म्हणजे तुम्ही जरी लेटेस्ट पॉडकास्ट ऐकत असलात तरी तुम्हाला एक रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असते की हा टॉपिक पूर्वी पण अशा अशा कॉन्टेक्स्टमध्ये कव्हर केलेला आहे. तर म्हणून हे एक आणि शेवटी आता डिजिटल मीडिया आहे म्हणल्यावरती हे जितके वर्ष यूट्यूब असेल तितकी वर्ष हे डिजिटल क्लाउडमध्ये हा कॉन्टेंट असणार आहे. त्यामुळे फक्त आत्ताच्या पिढीला नाही तर येणाऱ्या बऱ्याचशा पिढ्यांना आणि जनरेशन्सना ते ऐकता यावं आणि समजेल, इझिली समजेल अशा भाषेमध्ये आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. अशी प्रश्न पण आपण घेतलेली आहेत जे एव्हरीडे केसेस किंवा एव्हरीडे फॅमिलीजना, एव्हरीडे स्त्री पुरुषांना ह्याचा अनुभव येतो आणि हे चॅलेंजेस येतात, म्हणून आपण तशी ती प्रश्न घेतलेले आहेत. अँड हे मला खूप क्रेडिटेबल वाटतं की विथ ऑल ऑफ युअर बॅकग्राऊंड, युअर स्टडीज, that you are able to come up with so many amazing questions. इतके नेसेसरी, रेलेव्हंट, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लिहून त्याचं क्लॅरिफिकेशन घेणं माझ्यासारख्या पर्सनकडनं जो बेसिकली मराठी शिकलेला नाही आहे किंवा असं इतकं कॉम्प्लिकेटेड मराठी बोलायची ज्याला सवय नाही आहे त्याच्याकडनं तुम्ही एवढे कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट्स सिम्प्लिफाय करून घेता, हे तुमची स्पेशालिटी, हे क्रेडिट तुम्हाला 100% दिलंच गेलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं की मी असल्यामुळे या पॉडकास्टमध्ये एक थोडासा लेमॅनचा अप्रोच येतो की कॉमन मॅनला जे प्रश्न पडतात, तर त्या सगळ्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी या पॉडकास्टमध्ये आहे. आणि मला खूप आनंद आहे, समाधान आहे की आपण हा पॉडकास्ट
करतोय वीकली बेसिसवर. येस ॲब्सोल्युटली. इट इज बिन अ प्लेजर अँड आय होप की असेच टॉपिक्स आणि कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट्स घेऊन असे क्वेश्चन्स आणि रेलेव्हंट रिसर्च बॅकग्राऊंडनी दिलेले जे आन्सर्स आहेत, जे रेलेव्हंट आहेत आणि जे रिझल्ट ओरिएंटेड आहेत, जे पेशंट्स त्यांच्या डॉक्टर्सशी पण ह्या गोष्टींबद्दल इझिली संवाद करू शकतील, हेच वर्ड्स किंवा हेच कॉन्टेंट वापरून ते स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील, असेच अजून टॉपिक्स आपण घेऊन ह्याच्यावरती चर्चा करू या पॉडकास्टमध्ये, अशी मी होप करते, आशा व्यक्त करते. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि आपण सगळ्या लिस्नर्सला सांगू की असे आम्ही अधनमधनं व्हिडिओद्वारे येत जाऊ, व्हिडिओ पॉडकास्टही करत जाऊ. बाकी तुम्ही जर अजून व्ही फॉर व्हजायनाचे पॉडकास्ट ऐकले नसतील, समजा हा पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघताय यूट्यूबवर, तर याआधी आम्ही 75 एपिसोड्स हे ऑडिओ रूपात केलेले आहेत. यूट्यूबवर सगळे ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. सो ऐकले नसतील तर नक्की ऐका. आणि आपल्या चॅनलला व्ह्यूज जबरदस्त आहेत, लाखांमध्ये व्ह्यूज आहेत. सबस्क्रायबर्सही खूप छान प्रकारे वाढत आहेत. पण तेच एक थोडंसं अपील आहे की अजून जर सबस्क्राईब केला नसेल चॅनल आमचा, तर तोही नक्की करा, म्हणजे पुढच्या सगळ्या एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर गप्पा मारायला, डिस्कशन करायला. तुम्हालाही समजा काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील, तर या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही अधनंमधनं हे सगळे प्रश्न ॲड्रेस करायला असं व्हिडिओ पॉडकास्टच्या फॉर्मॅटमध्ये पण येत जाऊ. येस, भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिकवर गप्पा मारायला, डिस्कशन करायला. ऐकत राहा आणि आता बघतही राहा व्ही फॉर व्हजायना पॉडकास्ट.